म्हणून ही निवडणूक कशी आहे, ही निवडणूक दोन व्यक्तीमध्ये नाही, दोन विचारामध्ये आहे. एक विचार आहे माझ्यासारखा, की एक सामान्य कुटुंबात जन्मलेला कार्यकर्ता 25 वर्ष आमदार होतोय, 25 वर्ष लोकांची सकाळी उठून सेवा करतोय, विकास कामं प्रचंड केली, काही मंत्रीमध्ये 19 वर्ष भूषवण्याचं भाग्य तुमच्यामुळे मला लाभलं. एका वगळा इतकं प्रचंड काम आपण केलं. कधीही मी विरोधकाचं सुद्धा नुकसान कधी केलं नाही, कधी शत्रूला सुद्धा मी कधी त्याला त्रास दिला नाही. येणाऱ्या सगळ्या माणसांचा मला एवढा वेळच नाही. येणारी एवढी माणसं असतात, सकाळी तुम्ही कोण घरात आला असं बघितला असा, हजारो लोक दारात सकाळी 5:30-6 पासून असतात. तो कुठला विरोधक कुठलाही बघायची मला वेळच नाही, संधी नाही आणि माझा स्वभावही नाही. आणि म्हणून येणाऱ्या माणसाचं काम करणं हे काम करत आलो. दुसऱ्या बाजूला विरोधकाला तुरुंगात घालायचं, त्याच्या कुटुंबाला त्रास द्यायचा आणि आपण जे काय ही एक प्रवृत्ती आहे. आता या शिंदलेला 100 वर्षापूर्वी शाहू महाराजांनी दिलेली जमीन बंधून ती काढून घेऊन त्यांना आज बेघर केणारी प्रवृत्ती आहे आपल्यावर. आता मागासवर्गीयांची, आता मला देशिंगराव तलाव आहे मुरगुडला, मी असतो तर काय केलं असतं त्या जागेला, मी सरळ नदीवरनं पाईपलाईन घाली असते आणि मुरगुडचा तलाव जनतेच्या नावावर केला असता. निदान उन्हाळ्यात तरी ती डोकं टावं फडतायत, त्यांना पाणी दिलं जात नाही. आता पाठीमागनं ते पाणी ते तळ भरून व्हायलंय, तिथं शेवाळ झालंय, तुम्ही कधी जाऊन या. ती सगळी दौलतवाडीची शिंदेवाडीची त्या कापशीकडे येणारी माझा साहेब आम्ही पडतोय, जो जखमी होत्या. मी 40-50 लाख रुपये मंजूर केले, तर त्याला गटर सुद्धा घालायला परवानगी देत नाही. अशी प्रवृत्ती आहे. म्हणजे प्रवृत्ती लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे ही माणसं वर्षानुवर्ष हसन मुश्रीफला ईडीमध्ये कसं अडकवता येईल, त्याला तुरुंगात कसं घालता येईल, त्याच्या फॅमिलीला कसं त्रास देता येईल आणि मग आपण निवडणुकीत अशी करणारी प्रवृत्ती या तालुक्याचा काय विकास करेल. प्रवृत्तीतला हा फरक आहे. आणि म्हणून परवा पवारसाहेब आले. आता पवारसाहेबांना मी विचारून झालो होतो, पवारसाहेब आले, ठीक आहे, त्यांना राजकारणामुळे त्यांना यावं लागेल. परंतु ज्या वेळा आले 6 वेळा माझ्यासाठी आले आणि मंडी साहेबांनी 4 वेळा आले, त्याच गेबी चौकात. आणि त्याच वेळा त्यांना सांगितलं की राजाला पराभूत करा आणि रयतीला निवडून द्या. त्यांना तेच प्रवास सांगायचं होतं संदेश. तर ते बोललेच नाहीत वाक्य. ते म्हणजे फक्त काय दाखवा भया, जागा दाखवा, जागा दाखवा म्हणजे विजयी करा असं त्याला म्हणायचं होतं. बंधू सुखासुखी काय पक्षी बी सोडलेलं नाही. ही वेळ या हरामखोर अशा प्रवृत्तीने आपल्याला आणली, त्यामुळे आपल्याला हे बदलावं लागलं. ते आपण लक्षात घ्या. आणि आपल्या शाहू फुले आंबेडकरांवर विचार करणाऱ्या मंडळी साहेबांचा विचार आम्ही आयुष्यभर सोडलेला नाही, पवारसाहेबांचा विचार आम्ही सोडलेला नाही. परंतु ज्या पद्धतीने राजकारण केलं गेलं ते घाणेरडं आपल्या सर्वांच्या समोर आहे. ती शांतपणे जाऊन चित्त करा. 25 वर्ष माझी कारकीर्द आणि आता हे नवीन प्रवृत्ती ज्या आता उदयाला आल्या आहेत त्यांचे काम याबद्दल शांतपणे चित्त केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या निवडणुकीत हसन मुश्रीफला मत आपण देऊ असा तुमचा विचार होईल असं मला वाटतंय. येणाऱ्या निवडणूक पुन्हा एकदा आशीर्वाद द्या. मी आपल्याला एक शब्द देतो, येणाऱ्या 5 वर्षात संधी दिली तर 5 वर्ष तुमचा हमाल म्हणून मी सेवा करेन आणि आपल्या ज्या आकांक्षा ज्या अपेक्षा अजूनही पूर्ण राहिल्या असतील त्या पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. बराच वेळ झाला असताना आपण थांबलात. माझी तब्येत बरी नव्हती, परंतु आपण माझं मनोगत ऐकून घेतलं, याबद्दल मनपूर्वक आपले सर्वांचे आभार मानून मी आपली रजा घेतो. जय जय महाराज. गोकुळच्या ताक, दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल. गोकुळ सोबत गोकुळ.